ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 234, अध्याय 10, विभूती योग। श्री गणेशाय नमः। ईदृशं त्वा सर्वे ऋषयः देवर्षि नारदः तथा असितः देवतः व्यासः आहुः च त्वं स्वयं एव मे ब्रवीचि। अर्जुन म्हणाला, सर्व ऋषीजन, देवर्षी नारद तसेच असित, देवल व व्यास मुनीही आपण कसे आहात याचे वर्णन असेच करीत आहेत आणि तुम्ही स्वतःही मला तेच सांगत आहात. पै आणि काही एक परी इये पतितीची येतसे थोरी, जे मागे ऐसेची ऋषीश्वरी सांगितले तू ते. परितया सांगितलयाचे साचपण, हे आता माझे देखतसे अंतःकरण, जे कृपा केली आपण म्हणोनी देवा. एरवी नारदू अखंड जवळाये, तोही ऐसेची वचनी गाय, परी अर्थ न बुजोनी ठाये, गीत सुखची ऐको. जी आंधळ्याच्या गावी आपण पे प्रगटले रवी, तरी तीही ओत पलीची घ्यावी, वाचुनी प्रकाशू कैचा. परी देवर्षी अध्यात्म गाता, आहाच रागा गैसी ते जे मधुरता, तेची फावे येर चित्ता, न लगेची काही. असे पहा की आणखीही एक प्रकाराने हीच प्रतीती म्हणजे असाच अनुभव येत असल्यामुळे त्याची थोरवी वाढते. पूर्वी तू ते म्हणजे तुझ्या स्वरूपाविषयी कित्येक ऋषीश्वरांनी याचप्रमाणे वर्णन केले होते, परंतु त्यांनी सांगितलेल्याचे साचपणा म्हणजे खरेपण माझ्या अंतःकरणाला आता मान्य होत आहे. आणि हे देवा, ते देखील आपण माझ्यावर कृपा केली म्हणून. एरवी देवऋषी नारद आमच्यापाशी नेहमी येत असत आणि ते देखील आपल्याविषयी अशाच वचनांचे गायन करीत असत, परंतु त्या वचनांचा अर्थ वा मर्म न समजताच आम्ही केवळ त्याच्या गीताचे सुख अनुभवित होतो. महाराज, आंधळ्यांच्या गावी प्रत्यक्ष रवी प्रकट झाला तरी त्यांना त्याच्या उष्णतेचाच अनुभव येणार, बाकी त्यांना सूर्यप्रकाशाचा अनुभव कसा येणार. त्याचप्रमाणे देवर्षी नारद अध्यात्मपर गायन करीत असता त्यातील रागरंगांची मधुरताच ती काय तेवढी आमच्या चित्ताला फावे म्हणजे भावली व अनुभवाला आली. त्यांच्या वचनांमधील गर्भित अर्थ काही आमच्या ध्यानात आला नाही. पै असिता देवलाचेनी मुखे, मी एवं विधा तू ते ऐके, परी ते बुद्धी विषय विखे धारिली होती. विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थू लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. आणि हे आणिकाचे काय सांगावे, रावळा आपणची येऊनी व्यास देवे, तुझे स्वरूप आघवे सर्वदा सांगिजे. परी तो अंधारी चिंतामणी देखिला, जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला, पाठी दिनो दिनोदेई ओळखिला होय म्हणोनी. तैसी व्यासादिकांची बोलणी, ती या मजपाशी चिद्रत्नांची खाणी, परी उपेक्षिल्या जात होती या तरणी, तुझ वीण कृष्णा. त्याचप्रमाणे असित, देवल या ऋषींच्या मुखाने देखील तुझ्या स्वरूपाविषयी असेच गुणगान आम्ही ऐकले होते, परंतु त्यावेळी माझी बुद्धी विषयरूप विखे म्हणजे विषाने ग्रासली होती. विषय विषयाचा परिपाडू म्हणजे पराक्रम व महिमा असा आहे की वस्तुतः गोड असणारा परमार्थ त्या विषयांच्या योगाने कडू लागतो आणि परिणामी कडू असलेले विषय जीवाला गोड, चांगले व आकर्षक वाटतात. आणि हे आणिकांचे म्हणजे इतरांविषयीचे आणखी काय सांगावे. व्यासदेवांनी आपण स्वतः आमच्या राऊळा म्हणजे सदनात येऊन तुझ्या आघव्या स्वरूपाचे वर्णन सर्वदा सांगितले आहे. परंतु एखाद्याने अंधारात चिंतामणी पाहिला व तो चिंतामणी नव्हे अशा बुद्धीने त्याची उपेक्षा केली आणि नंतर दिवस उगवताच तो चिंतामणी आहे हे ओळखले. त्याचप्रमाणे व्यासादिकांची वचने म्हणजे माझ्यापाशी असलेल्या चिदरत्नांच्या खाणी होत्या, परंतु हे कृष्णा, तुझ्या उपदेशरूप सूर्याशिवाय माझ्याकडून त्यांची उपेक्षा केली जात होती. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.